मी शीतल कुमार मोठे सध्या करमाळ्यातील दहेगाव उपसा सिंचन या कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी जे आपण पाहू शकतो की करमाळ्यातील पूर्व भागातील काही गावांना जे आहे ते दहेगाव उपसा सिंचन योजनेचं जे आहे ते पाणी मिळालं नाही, त्याचा आरोप करत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष तसेच करमाळा पंचायत समितीचे सदस्य भरत भाऊ अवतडे हे जे आहे ते त्यांचे त्या भागातील शेतकऱ्यांसोबत जे त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। सकाळपासून जे आहे ते 11 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे। आपल्याबरोबर सध्या भरत भाऊ आहेत। भाऊ, काय सांगाल? तुमचा जो आरोप आहे की पूर्व भागातील गावांना पाणी मिळालं नाही, हे ठिय्या आंदोलन सुरू आहे, काय माहिती आहे? आज उन्हाळी आवर्तन जे आहे दहीगाव उपसा सिंचनचं ते 24 गावासाठी आहे आणि ते फक्त 7 गावांना दिलंय। बाकीची मला वाटतं 17 गावं या योजनेपासून वंचित आहेत। आणि आज तुम्हाला सांगतो आम्हाला कुठलाही पाण्याचा सोर्स नाही। आज आमचा दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भाग असताना तुम्हाला सांगतो पाणी सोडायला पाहिजे होतं 2 दिवस 3 दिवस काय त्यांचा प्रोग्राम येईल त्याप्रमाणे, पण कुठल्याही यांनी ठोस पावलं उचलून आम्हाला पाणी दिलं नाही आणि पाणी दिलं नाही म्हणून आज आम्ही इथं ठिय्या आंदोलन करतोय। किती गावांचं पाणी मिळालं नाही आणि आपली पुढची भूमिका काय असणार? आता आम्हाला आमची भूमिका एकच आहे, आम्हाला अजून आवर्तन चालू आहे, धरणामध्ये पाणी आहे। आम्हाला इकडे खाली सेलगाव, सौंदे, हिसरे, अर्जुननगर ह्या गावांना फिसऱ्याला ह्यांना पाणी सोडावा, एवढीच आमची माफक मागणी। या संदर्भात जर पुन्हा पाणी नाही आलं तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात काय आपली चर्चा झाली का? आम्ही जर पाणी नाही सुटलं तर ह्या कार्यालयाचं डायरेक्ट मंत्र्यांकडे आम्ही तुम्हाला लेखी तक्रार करणार आहे की हे कार्यालय निष्क्रिय आहे, हे कुठल्याही कामाचं नाही आणि हे आमच्या म्हणजे भेदभाव करून पाणी देतंय। प्रत्येक गावाला जिथं अधिकार आहे त्यांना पाणी दिलं पाहिजे। ते तुम्हाला सांगतो अंधाधुंदी काम करतायत, कुठला प्रोग्राम बनवत नाहीत, काहीच नाहीत। आम्ही त्यांची डायरेक्ट तक्रार लेखी आम्ही मंत्र्याकडे करू। नक्कीच आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील जवळपास 10 ते 12 गावांना जे आहे ते दहेगाव उपसा सिंचन योजनेचं जे आहे ते पाणी मिळालं नसल्याचा आरोप जो आहे तो करमाळा पंचायत समितीचे सदस्य भरत भाऊ अवतडे यांनी केला असून या संदर्भात देखील प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर वरिष्ठ पातळीवरती या कार्यालयाची आम्ही जी तक्रार आहे ती करणार असल्याचं त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।